आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। संपूर्ण विदर्भासह मध्य भारताच्या औद्योगिक विकासासमवेत रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला आता गती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती गट तयार करण्यात आला असून प्रलंबित कामासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। कोणत्याही परिस्थितीत प्रशासकीय पातळीवर उर्वरित कामं मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. विपिन ईटनकर यांनी दिले। त्यांच्या अध्यक्षतेखाली आज विमानतळ विस्तारीकरणाबाबत मिहान इंडियाच्या कार्यालयीन सभागृहात व्यापक बैठक झाली। वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा 28वा स्थापना दिन आज साजरा करण्यात आला। या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना विश्वविद्यालयाचे कार्यकारी परिषद सदस्य पद्मश्री प्रोफेसर हरमहेंद्र सिंग बेदी म्हणाले की हिंदीला भविष्यातील भाषा म्हणून विकसित करण्याची मोठी जबाबदारी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठावर आहे। यावेळी लक्ष्मीबाई केळकर वसतिगृहाचं उद्घाटन बेदी यांच्या हस्ते करण्यात आलं। कस्तुरबा सभागृहात स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। नागपूर मेट्रोच्या पहिल्या आणि शेवटच्या मैल जोडणीला चालना देण्यासाठी महामेट्रो नागपूर आणि टीएस स्विच ई राईड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मेट्रो भवन इथं सामंजस्य करार करण्यात आला। या प्रकल्पाचा उद्देश कमी खर्चिक पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय प्रदान करणं हा आहे, जो मेट्रो प्रणालीला पूरक ठरेल। या उपक्रमाद्वारे नागपूर शहरातील सर्व मेट्रो स्थानकांवर ई स्कूटर सहज उपलब्ध करून देण्यात येतील। श्रीराम श्री स्विमिंग क्लब द्वारा आयोजित चौथी राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा पोरबंदर गुजरात इथं संपन्न झाली। या स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात नागपूरचा दिव्यांग जलतरणपटू लावण्य राऊतनं 5 किलोमीटर सागरी अंतर 2 तास 36 मिनिटात पार करत रजत पदक प्राप्त केलं, तर 10 वर्षांखालील मुलींच्या गटात भावी राजगिरेनं 1 किलोमीटर अंतर 21 मिनिट 23 सेकंदात पार करत तिसरा क्रमांक प्राप्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 7व्या खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत रविवार 12 जानेवारी 2025 पासून विदर्भस्तरीय कबड्डी, सॉफ्टबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे। कबड्डी स्पर्धा 12 ते 21 जानेवारी या कालावधीत इंडोर स्टेडियम मानकापूर इथं होणार आहे। स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 5,58,000 रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील। विदर्भात थंडीचा जोर कायम आहे। आज यवतमाळ इथं सर्वाधिक किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। नागपूर इथं 10.2 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।